गोपाळनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या भिंतीची दुरावस्था प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे पुन्हा एकदा समोर आली आहे. दिनांक 6 मे 2025 रोजी शाळेच्या काही भिंती पडल्याची घटना घडलेली असतानाच त्यात आणखी भर पडून दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शाळेच्या उर्वरित भिंतीही कोसळल्या. घटनेची माहिती मिळताच संबंधित पंचांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान शाळेच्या पूर्व, पश्चिम तसेच दक्षिण, उत्तर अशा चारही बाजूंच्या भिंती कोसळल्याचे निदर्शनास आले. सुमारे 10 फूट उंचीच्या या भिंती मुसळधार पाऊस, पाण्याचा योग्य निचरा न होणे आणि देखभालीअभावी पूर्णपणे कोसळल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भिंती कोसळण्याच्या वेळी कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत असताना इमारतीची अशी अवस्था होणे ही अत्यंत गंभीर बाब असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेच्या भिंती वारंवार कोसळत असतानाही संबंधित यंत्रणेकडून वेळेत ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शाळेच्या इमारतीची तातडीने पाहणी करून धोकादायक भाग हटवावा, नवीन संरक्षक भिंती उभाराव्यात आणि भविष्यात अशी दुर्घटना घडू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एखाद्या दिवशी विद्यार्थ्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानंतरच यंत्रणा जागी होणार का, असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी जय गांगुर्डे, बोरगाव.